नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. सर्व महाराष्ट्राचे प्रश्न विधिमंडळात मांडता यावे यासाठी सुरुवातीला मागणी तर 3 आठवड्याची केली, परंतु आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, मुंबई महानगरपालिका या सगळ्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारने 1 आठवड्याचंच अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आणि 1 आठवड्यामध्ये अधिवेशनात फार काय प्रश्न मार्गी लागतील असं काही वाटत नाही आहे. परंतु ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातं, किमान विदर्भाचे प्रश्न तरी प्राधान्याने मांडले जावेत आणि विदर्भातल्या लोकांना काहीतरी या अधिवेशनातनं मिळावं अशी माफक अपेक्षा आम्ही आज केलेली आहे. त्याचबरोबर 1च आठवडा अधिवेशन असल्यामुळे मी विनंती केली की जी काय आश्वासनं सरकार देते, जी काय आश्वासनं मंत्री देतात, ही काय मंत्री पूर्ण करत नाहीत. म्हणजे केवळ आश्वासनं देण्यासाठी अधिवेशन असू नये, तर जी काय आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करावीत. कारण आश्वासन समितीकडे देखील कित्येक विषय असे आहेत, त्यांच्याकडनं आम्हाला उत्तरं येत आहेत की कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. म्हणजे केवळ थापा मारण्यासाठी किंवा आश्वासन देण्यासाठी अधिवेशन असू नये, या अधिवेशनामध्ये काहीतरी फलश्रुती व्हावी, लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडावं अशी साधारण अपेक्षा सरकारकडनं आहे आणि ती अपेक्षा आम्ही आज कामकाज समितीमध्ये व्यक्त केलेली आहे. हेही अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय होणार की कारण दोन्ही सभागृहाकडे विरोधी पक्ष नेते नाहीये, कधी ती नेमणूक करेल त्याबाबत तुम्ही काय चर्चा केली? मी आणि सतेज पाटील यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि विरोधी पक्ष नेते पद विधान परिषदेचं आणि विधानसभेचं दोघांचंही या अधिवेशनात जाहीर करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. मागच्या अधिवेशनातच म्हणजे सुरुवातीला सरकार ज्या वेळेला आलं त्यावेळेला खालच्या विधानसभेच्या वतीने आम्ही विरोधी पक्षनेत्याचं नाव शिवसेनेचं दिलेलं होतं. काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेमध्ये नाव दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने सभापतींच्या माध्यमातून या अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच दिवशी, पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याचं नाव जाहीर करून मला असं वाटतं की कुठल्याही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसणं हे संविधानाला काही शोभणारं नाही आहे. आणि त्यामुळे ही दोन्ही नावं त्यांनी जाहीर करावीत आणि विरोधी पक्ष नेत्यासकट हे अधिवेशन व्हावं. कारण एवढं मोठं बलाढ्य संख्याबळ त्यांच्याकडे आहे. एक विरोधी पक्ष नेता दिल्यामुळे त्यांच्या संख्याबळावर काय परिणाम होणार नाहीये. त्यामुळे सरकारने या गोष्टीची काळजी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सकारात्मक विचार करतोय. आता सकारात्मक विचार पहिल्या दिवशी कळेल आम्हाला. महाराष्ट्रात एवढं मोठं शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि काल संसदेत उत्तर आलं की महाराष्ट्राचा प्रश्न जो आहे तो आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव टाकला असेल दुसऱ्यांकडे आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे अजूनही मदत आलेली नाही. या सरकारकडनं आता फार काय अपेक्षा राहिली आहे असं नाहीये. हे फक्त टोलवाटोलवी करतायत. आणि आपण बघताय की काल जो पैशाचा चिखल किंवा पाऊस जो काही या निवडणुकीत झाला आहे, आता एक नवीन तंत्रच त्यांना सापडलेलं आहे की पैसे वाटा आणि निवडणुका जिंका, मतं मागा. आणि त्यांना माहिती आहे की कामं केली नाहीत आणि निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटले तरी ते जिंकतायत. हे सूत्र त्यांना सापडलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की ते आता लोकांना फार काय मोजत नाहीये. तर मंत्रालयामध्ये अनेक आपण पाहतोय की फाईल गहाळ होण्याच्या अनेक प्रकार समोर आली होती. महात्मा फुले चित्रपटाची फाईल पुन्हा एकदा गहाळ झाली, त्यामध्ये अनेक घोटाळे आपल्याला पाहायला मिळत होते. गुन्हा दाखल झाला दिसत. या प्रशासनावरती आता सरकारचा अंकुश आहे असं आम्हाला वाटत नाहीये. शिवसेनेची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी ठरलेली असते. आता मात्र ती गरज आहे.
नाही, आता विषय असा आहे की एखाद्या आंदोलनामध्ये शिवसेना स्टाईलने काम करू शकते, परंतु पैसे वाटण्याच्या कार्यक्रमामध्ये शिवसेना येऊ शकत नाही. सध्या ज्या पद्धतीनं राज्याचे प्रश्नांचा डोंगर आहे आज ठिकाणी अधिवेशन तुम्ही केले का? आणि दुसरीकडे मुंबईत एक जे प्रकरण आलेलं आहे, एका अधिकाऱ्यानं बऱ्याच पद्धतीनं गैरव्यवहाराच्या अनेक अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे. हे सगळे प्रश्न सरकारसमोर असणार आहेत आणि याचीच भीती आहे. नाही, प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात. त्यामुळे नीतिमत्ता, नजरेची शरम हा काय विषय आता राहिलेला नाहीये. पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला, त्यांना माहिती आहे की आता किती प्रश्न जरी निर्माण केले तरी देखील आपल्याला पैसेच द्यायचे लोकांना. महापालिका आयुक्त महेश पाटील यांनी ज्या पद्धतीनं जे नावं येत आहेत समोर, अनेक वरिष्ठ IAS IPS अधिकाऱ्यांच्या पैशांच्या बाबतीत हा सगळा हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात असणार आहे. येणार ना, 100% हा प्रश्न येणारच. त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे. दुसरा कोण असला असता तर त्याला आतमध्ये टाकला असता. एव्हाना EOW, CBI, ED सगळं त्याच्या मागे लागलं असतं, परंतु सर्व वरिष्ठ लोकांचे पैसे त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याला काय होईल असं मला आता तरी वाटत नाहीये. तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहात एक मुद्दा मांडलेला होता की 350 एकर कांदळवानांची संपूर्ण कत्तल झालेली होती. त्या प्रकरणात स्वतः पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या स्पॉटला जाऊन भेट सुद्धा दिलेली होती. आता देखील त्या कांदळवानाच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवानांची कत्तल आणि भराव टाकण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. ही जमीन कोणाच्या घशात नक्की नेमकी? मी आपल्याला माहिती आहे की एवढा मोठा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तिथे स्वतः भेटीला आल्या. मला असं वाटलं होतं त्या आल्याच्या नंतर कारवाई थांबेल, परंतु त्यानंतर अजून जोरदारपणे तिथे भराव टाकण्याचं काम चालू झालं. त्याच्यावरती मी 2दा आंदोलन करून ते काम थांबवलं. मला जेव्हा आंदोलन करून काम थांबवणं शक्य आहे त्या वेळेला मी ते काम थांबवतोय, परंतु सरकारचा वरद हस्त असल्याशिवाय एवढी मोठी झाडांची कत्तल आणि एवढा मोठा भूखंड गिळण्याचं काम होऊ शकत नाही. या अधिवेशनात पंकजाताईंना मी विचारणार आहे की आपण येऊन गेल्याच्या नंतर हिंमत कशी होती. आम्हाला एक गोष्ट कळते की 35 एकर जमीन नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली आहे, 35 एकर जमीन खाजगी विकासकाला दिलेली आहे, तरी देखील मातीचा भराव टाकून पूर्ण कांदळवन बंद करण्याचं काम होते आणि कोणी सरकारी अधिकारी येत नाही. आमचे कार्यकर्ते आंदोलन करायला जातात, पोलीस त्यांच्यावरच गुन्हा नोंदवत आहेत. म्हणजे एक प्रकारे सरकारच्या आशीर्वादाने भूखंड गिळण्याचं काम चालू आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड माफिया निर्माण झालेला आहे. मुंबई वेगवेगळ्या लोकांच्या घशात टाकण्याचा प्रयत्न होतो. तुमच्या पक्षाकडनं सातत्यानं अडाणींवरती कुठेतरी पॉईंट आउट केलं जात आहे. ही 350 एकर कोणाच्या नेमकी घशात? त्या 350 एकर ही याच्यामध्ये सहाराचा एक मोठा भूखंड आहे आणि तो सहाराचा भूखंड आता अडाणींनी घेतलेला आहे. सहारा ग्रुपच घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा हा भूखंड देखील त्यांच्या घशात जाईल असं एकंदर साधारण चित्र आता उभं राहिलं. मतदार याद्यांच्या गोंधळाबाबत जर आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या 11 लाख डबल मतदार किंवा दुबार मतदार आहे. त्या अनुषंगाने आता महापालिकेकडनं इकडे त्यांची ती नावं काढण्याची प्रक्रिया जी सुरू केली आहे. मात्र या प्रक्रियेवरती तुमचा विश्वास आहे का? ज्या पद्धतीनं काम बघा, एकंदर निवडणूक आयोगावरच आता आमचा विश्वास राहिलेला नाही आहे. आता केवळ आमचाच नाही, सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने विक्षिप्तपणे कारभार चालू आहे त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विचार राहिलेला नाही आहे. मनमानी कारभार चालू आहे. ज्या पद्धतीने दुबार नावं 11 लाख सापडलेली आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ती मतं 14 लाखाच्या आसपास आहेत. आणि आता आम्ही सगळे ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत. यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन्स वेळेवरती घेतलेली आहेत. आज शेवटचा दिवस आहे ऑब्जेक्शन घ्यायचा. त्यामुळे आता ऑब्जेक्शन्स घेतलेली असल्यामुळे निवडणूक आयोग काय करतोय हे आता आम्हाला थोड्या दिवसात कळेल. मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांची नाही, लग्नात झालेली भेट हा काय चर्चेचा विषय असू शकत नाही. नाशिकमध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि फडणवीस थेट यांचे पक्ष दोन्ही एकमेकांना भेटलेले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना.
खरं तर शिंदेच्या शिवसेनेवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आणि त्यांच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. निलेश राणे असतील, संतोष बांगर असतील किंवा संजय गायकवाड असतील. बघा भाजपकडनं ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बघा, एक गोष्ट सांगतो, शिंदे सेनेची एवढी हिंमत नाही की भाजपला नडायची. ती फक्त ते दाखवत आहेत नडल्यासारखं, परंतु त्यांची ताकद काय नडायची आम्हाला चांगली माहिती आहे. तपोवनातील वृक्षतोड जे आहे तो हा विषय असताना पाहायला मिळतोय. अजित पवारांनी सुद्धा जे आहे ते कुठे साहेब शिंदेच्या भूमिकेला पाठवलं. मला वाटतं स्थगिती त्याला द्यावी सरकारने स्थगिती द्यावी. आंदोलन एवढं होते, पालकमंत्री दुसऱ्या बाजूला 15,000 झाडं लावतो म्हणतात, तर सरकारनं त्याला स्थगिती द्यावी. कारण की सरकार यामध्ये दुटप्पी भूमिका घेते असं आमचं ठाम मत आहे. की एका बाजूला गिरीश महाजन ते तिथं सांगतात की आम्ही झाडं तोडणारच, दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे म्हणणं नाही आहे, तर सरकारने स्थगिती द्यावी. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की हा निर्णय आम्ही मागे घेतो. नाही, सरकार आता काय तू भांडल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. गिरीश महाजनांनी एक भूमिका घ्यायची, राष्ट्रवादीने एक भूमिका घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूला भांडायला पण आम्हीच आहे आणि आंदोलन करायला पण सुद्धा आम्हीच आहे, अशी साधारणपणे भूमिका त्या ठिकाणी दिसते. पृथ्वीराज चव्हाणांनी भूमिका मांडलेली आहे. आणि टेक्निकल मुद्द्यामध्ये मोबाईल घेऊन जाणं असेल, मोबाईल घेऊन जाणं नाही असं सांगितलं होतं. मात्र संतोष बांगर हे मतदानाच्या वेळेला त्यांच्या हातामध्ये मोबाईल, गोपनीयतेचा भंग झालाय. गोपनीयतेचा भंग झालाय. खरं म्हणजे कठोर कारवाई त्याच्यावरती व्हायला पाहिजे. खरं म्हणजे त्यांची आमदारकीच रद्द व्हायला पाहिजे. आमदारकी रद्द होण्याची देखील कलमं जी आहेत त्याच्यामध्ये संतोष बांगरांची केस बसते, परंतु हे होणार नाही. कारण ते कोणालाही कारवाई करणार नाहीत, फक्त कारवाई केल्याचं नाटक करतील. गुन्हा आत्तापर्यंत जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पुढे काही कारवाई झालेली नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी असं म्हटलं आहे की कोर्टाची काही बाजू मांडली काल, त्याच्यामुळे 21 तारखेला सगळा निकाल गेलेला आहे. सरकार कुठेतरी कमी पडलंय आणि मतपेट एवढे दिवस होणं म्हणजे कुठेतरी घालमेल नाही. आता हे बघा, निवडणूक आयोगाचा घोळ तर सगळे बघतातच आहे, त्याच्यामुळे चव्हाण साहेबांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. धन्यवाद. त्यामध्ये सरकार या निवडणूक आयोगाच्या संदर्भात सरकारची भूमिका अशी आहे की निवडणूक आयोग म्हणतं की आम्ही सॉलिसिटर जनरलांच्याकडनं ओपिनियन घेतलेलं. मग हे ओपिनियन घेतलेलं सरकारला माहीत नव्हतं का? आणि जो भांटिया कमिटीच्या संदर्भातला अहवाल आहे किंवा सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय याचा नीट अभ्यास झाला नव्हता का? म्हणजे सरकार कुठंतरी कारणीभूत याला आहे. निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अगदी 30 तारखेला 1 तारखेपर्यंतचा प्रचार होणार म्हणून GR काढला जातो. चिन्ह वाटपाच्या दिवशी चिन्ह कसं वाटप करायचं याचा निर्णय त्या ठिकाणी निवडणूक आयोग घेतो. म्हणजे एकूणच ह्या सगळ्यावरचा एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे या नागपूरच्या अधिवेशनामध्ये येतील. विशेष करून विदर्भाचं अधिवेशन असल्यामुळं विदर्भातले मुद्दे तर येतीलच, परंतु आता लक्ष असणार आहे सरकारची आर्थिक परिस्थिती किती वाईट झाली आहे. पुरवण्या मागण्यावरनं कळेल की या येणाऱ्या पुरवण्या मागण्यामध्ये सरकारची अवस्था नेमकी काय झालेली आहे हे देखील यामध्ये निश्चितपणे आता समोर येईल. मतमोजणी लांबणीवर ठरली असल्यामुळे ईव्हीएम सरकारच्या ताब्यात आहे. ईव्हीएम सोबत मोठ्या प्रमाणात छेडखानी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण जशी संशयात्मक भूमिका निवडणूक आयोगाची आहे त्याप्रमाणे काय वाटतं? नाही, मला वाटते मुळात या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोणच जबाबदारी स्वीकारत नाही. निवडणूक आयोग म्हणते मग ज्या आरोनी हे निर्णय चुकीचे घेतले, लेट लावले, त्यांच्यावर सरकार कारवाई करणार काय? सत्ताधारी पक्ष पण निवडणूक आयोगावर बोलते आम्ही तर प्रकर्षानं ते बाजू त्या ठिकाणी मांडतोच की हे चुकीचं आहे म्हणून. आणि म्हणून कोणीतरी जबाबदारी ह्याची घ्यावी अशी अपेक्षा आहे. ईव्हीएमच्या संदर्भात योग्य ती सुरक्षा बाळगणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही. सर, देशभरामध्ये आता BLOचा मृत्यू होतो आणि ती सगळ्यात चर्चेची गोष्ट राहिली आहे. कारण की SIR प्रत्येक राज्यामध्ये सुरू झालं आहे आणि मतं कुठेतरी कमी करण्याचा हा सगळा प्रकार आहे SIRच्या माध्यमातून. परंतु ते काम करत असताना BLOवरती खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे सत्ताधारी राजकीय पक्षांचा. अशा पद्धतीने वेगवेगळे राजकीय पक्ष आरोप लावतात आहेत आणि त्यांचा मृत्यू देखील होतो. देश पातळीवर काँग्रेस पक्षानं हा विषय घेतलेला आहे की अनेक BLOचा या ठिकाणी यामध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे दबावाचं राजकारण चालू आहे. SIR नेमका कशासाठी आहे? त्याच्यासाठी जी व्यवस्था करणं गरजेचं आहे ती कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. म्हणूनच आज दुबार नावं मुंबईमध्ये 14 लाख सापडतात, राज्यामध्ये कोट्यावधी नावं या ठिकाणी सापडतात. मग नेमकं निवडणूक यंत्रणा करते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे एवढ्या वर्षानंतर आम्ही साध्या निवडणुका व्यवस्थित घेऊ शकत नाही. मग जगामध्ये काय दाखवतोय आपण?
थँक्यू. थँक्यू सर. भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आली म्हणून काम करा, निवडणूक आली म्हणून लोकांमध्ये जा, या विचारधारेचा पक्ष नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा लोकसेवेसाठी समर्पित असं कर्मठ कार्यकर्त्यांच्या पूर्णपणे लोकांमध्ये राहण्याच्या वृत्तीतून हा वाढलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे कोणती निवडणूक कधी लागेल हा अधिकार निवडणूक आयोगाचा जरी असला तरी निवडणूक कधीही लागली तर पक्ष म्हणून आम्ही सज्ज आहोत आणि महायुती म्हणून देखील आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. राहिला प्रश्न महाराष्ट्राचं जे अधिवेशन जे आहे ते पुढच्या सोमवारपासून म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून सुरू होईल, रविवारपर्यंत चालेल. आणि विरोधी पक्षानं ज्या प्रकारची त्याच्यावर टीका केलेली आहे त्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं, माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते, तेव्हा 2 दिवसात अधिवेशन आटपणारे हे लोक आम्हाला शिकवणार आहेत अधिवेशन किती दिवसात घेतलं म्हणून. प्रत्येक अधिवेशनामध्ये गोंधळ घालणारे हे लोक, चर्चेला न येणारा हा विरोधी पक्ष, पराभवाच्या मानसिक वावरणारा, वैफल्यग्रस्त, मानसिक दृष्ट्या मानसोपचार डॉक्टरची आवश्यकता असलेले हे विरोधी पक्षाचे नेते हे आमच्यावर टीका करणार आहेत. आमचं सरकार म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे, अधिवेशनामध्ये वाटेल ते प्रश्न मांडा. आदरणीय मुख्यमंत्रीजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. पण ज्या पद्धतीची टीका होते की कमी दिवसांचं अधिवेशन, तर त्यांनी स्वतः आरशात पाहावं की तुमचं सरकार होतं तेव्हा 2-2, 3-3 दिवसाचं अधिवेशन घेत होतात, हे अजून महाराष्ट्र विसरलेला नाही. सेम एवढे